हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल रुद्रांश लिटल वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बाबूला मे महिन्यात वाजते भरपूर थंडी, कारण बाबू आलाय मनालीला, हो ना। तर आम्ही आलोय मनालीला, कारण रात्रीच आम्ही चेक इन केलं हॉटेलमध्ये, पण व्हिडिओ काय स्टार्ट केला नाही कारण आम्ही खूप दमलेलो आणि म्हटलं उद्याच रूम टूर वगैरे करूया। तर आता आम्ही तुम्हाला आमची हॉटेल रूम दाखवतो। तर आम्ही मनालीला थांबलोय मॉल रोड येथील, म्हणजे मॉल रोडच्या मधोमधच आहे, मार्केट एरियामध्येच या हॉटेलमध्ये। तर आता आम्ही तुम्हाला रूम दाखवतो। तू दाखवतो बाबू, तू शूट करतो, चल चला ये, चल दाखव रूम। बाबू बघा आमचा कसा पॅक झालाय, कारण आता सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आम्ही चाललोय रोहतांग पासला, जो स्नो पॉइंट आहे। रुद्रांशी बाबा इथे आराम करतायत, कारण ड्रायव्हर यायला थोडा टाइम लागेल। बाबू पण झोपला, थंडी वाजते बाबू। अशी आमची छोटीशी पण खूप सुंदर अशी रूम आहे। बाबू तुला झोप आली रात्री? मस्त झोपलेला गाढ, फॅनची पण गरज नाही ना इथे, है ना बाबू। तर आज बाबू जाणार आहे स्नो पॉइंटला, स्नो मध्ये एन्जॉय करायला, हो ना। म्हणून त्याला इतका आम्ही पॅक केलाय, कारण भरपूर थंडी असणार आहे आता पुढे, आणि अजून 4-5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे। त्यानंतर आम्ही पोहोचू रोहतांग पास या ठिकाणी। ओके, लेट्स गो, स्टे ट्यून विथ अस। बोल, लेट्स गो विथ अस। जाम कर दिया रास्ता, सब जान। थंडी वाजते ना, तर आपण आता स्नोचे कपडे घेणार आहे ते रेंटवर, आणि मग ऍक्टिव्हिटी करायला जायचंय। पटकन ना, जास्त वेळ नको काढू, जास्त वेळ नको काढू। तर आपण रेडी झालेलो आहोत मी ना बाबू, आता शूज घालायचे। रेडी झाला का बाबू? रेडी? किती क्यूट क्यूट दिसतोय। तर या ड्रेसचे घेतले 250 पर पर्सन। डंगरी सेट येतो, प्लस गमबूट देतात, आणि सॉक्स आणि हँड ग्लोव्ज हे आपल्याला घ्यावं लागतं, परचेस करावं लागतं आपल्याला। बरंच महागाई सुद्धा येते टुरिस्ट प्लेस असल्यामुळे, बट काय करणार, नेसेसरी असल्यामुळे लोकांना घ्यावंच लागतं। ठीक आहे, आमच्यासोबत रुद्रांसोबत आहे, रुद्रांसाठी तर हे गरजेचंच होतं घेणं। पण जर आपले पैसे वाचवायचे असेल तर आपण ऑलरेडी परचेस करून ठेवायला लागतील आपल्याला। 1-2 सॉक्स वगैरे जोडी आहे ना, ती अगोदरच आणलेली बेस्ट आहे, की इथे परचेस करण्यापेक्षा, होय ना बाबू। फक्त काय गमबूट आणि हा सूट ह्याचे जर आपण चार्जेस पे केले, आणि जर आपलं सॉक्स आपले ग्लोव्ज घेऊन आलो तर बरेचसे पैसे वाचतात। आणि ॲक्टिव्हिटीजचे वगैरे तर चार्जेस सांगतायत आता 6,000 वगैरे, बघू काय बोलून वगैरे कमी होतं का। एन्जॉय करायचंय ना, काय करणार। पादी
तर फायनली आम्ही एका स्नो पॉईंटला पोचलो जिथे आम्हाला स्नो ॲक्टिव्हिटी करवली जाणार होती आणि इथेच थोडंफार एन्जॉय करायचं होतं. त्यानंतर पुढे रोहतांग पास वगैरे अजून स्नो पॉईंट्स होते, पण इथे जास्त पब्लिक होती आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी होत होत्या, तर आम्ही फर्स्ट हॉल्ट इथेच घेतलेला. स्नोमध्ये फिरणं, हा माउंटेन्स वगैरे चढणं ना खरोखरच खूप कठीण आहे आणि तेवढंच लहान मुलांसाठी त्रासदायक आहे की तिथे जाऊन आम्हाला समजलं. बट एन्जॉयसुद्धा करायचं होतं, त्यासाठी वर जाणं भाग होतं कारण खाली खूप जो आईस होता तो माणसांच्या येण्या जाण्यामुळे तसंच ॲक्टिव्हिटीजमुळे बराचसा घाण झालेला, त्याच्यामुळे आम्ही वर जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर रुद्रांशने इथेच खेळायचं होतं रुद्रांशला, सो आम्ही मग थांबलो. आम्ही थांबत ॲक्टिव्हिटीज वगैरे करत होतो कारण बराच दम लागत होता आणि स्नो पॉईंटवर थोडे ऑक्सिजन लेवल पण आपली कमी होऊन जाते, त्याच्यामुळे बराच रुद्रांशला न त्रास होता काय करू शकतो आम्ही. कशी आहे बाबू? त्यानंतर तिथे आम्ही थोडाच टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर एका दगडावर जाऊन आराम करत होतो. रुद्रांश सुद्धा त्या थंडगार वाऱ्यात त्याला त्रास होत होता, सो तिथे तो वाऱ्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर आम्ही गाडी पुढे नेली जसजशी आम्हाला आईस वगैरे दिसायला लागला आणि बरंच सारं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे लोक थांबत होते, मध्ये एन्जॉय करत होते. त्यामुळे आम्ही सुद्धा इथे बाहेर पडलो आणि एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. तिथे जितकं आम्ही एन्जॉय केलं नव्हतं तितकं आम्ही इथे रोड्सवर आजूबाजूला जे आईस होता त्यामध्ये खूप एन्जॉय केलं आणि रुद्रांशला खेळताना बघून आम्हाला पण जरा बरं वाटलं कारण तिथे त्याला खूप त्रास झालेला. बट इथे रोडवर मोकळ्या हवेमध्ये आणि तो खूप एन्जॉय करत होता, छान वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही जसजशी मध्ये गाडी थांबली, जसं ट्रॅफिक लागत होतं तसं एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत होतो आणि खूप छान फील होतं. आमच्या आयुष्यातला फर्स्ट मोमेंटचा एक्सपिरियन्स होता आणि ते आम्हाला मिस करायचं नव्हतं सारं काही गाडीत बसून. तर मध्ये थांबून छान एन्जॉय करत होतो आणि रोहतांग पासचा हा नजारा खूप भारी होता. आम्ही समरमध्ये आलेलो त्याच्यामुळे एवढाच आईस दिसत होता, बट थंडीमध्ये हे पूर्ण आईसने कव्हर होतात डोंगर वगैरे. आणि ह्या आहेत त्या गाड्या ज्या आईस हटवण्याचं काम करतात, म्हणजे रोड क्लिअर केला जातो त्या गाड्यांनी आणि त्याच्यामुळेच आपल्याला इथपर्यंत यायला भेटलं आहे. सो ह्यांचं पण काम खूप भारी असतं, म्हणजेच कठीण काम आहे रोड क्लिअर करण्याचं. दिवसभर ते काम करतात आणि त्याच्यामुळेच रोड पुढे क्लिअर होत जातो आहे आणि आपल्याला स्नो पॉईंट वगैरे बघायला मिळतात. तर इव्हिनिंग टाईममध्ये आम्ही आता पोचलो आहे अटल टनलला आणि हा सर्वाधिक मोठा टनल मानला जातो. तर इथे आम्ही थोडंफार फोटोशूट वगैरे केलं, थोडं थांबलेलो, छान नजारा होता, खाली नदी पूर्ण वाहत होती आणि
खूप मस्त सनसेट आम्ही एन्जॉय करत होतो. थंडगार वारा. आणि ही आहे आपली सलॉंग व्हॅली मनालीची, जी खूप प्रसिद्ध आहे. बट समरमध्ये इथे काहीच वाटत नाही आहे. बट हेच जर इथला नजारा पाहायचा असेल तर नक्की विंटरमध्ये विजिट करा कारण इथे खूप सारी बर्फ असतं आणि रोहतांग पास वगैरे जेव्हा ओपन नसतो तेव्हा हेच आहे म्हणजे आईस प्रेमींसाठी इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज म्हणा, फन म्हणा, इथेच सगळं असतं आणि खूप सारी पब्लिक सुद्धा असते. आता समरमध्ये एवढं काही वाटत नाही आहे बघण्यासारखं, पण इथे फन वगैरे चाललेलं आहे. त्यामुळे आता थोडा वेळ आम्ही फक्त थांबणार आणि बुट्टा खाणार थंडीमध्ये. हो ना, थंडी वाजते आम्हाला. बाबा गेला बुट्टा आणायला. मस्त मस्त गरम गरम खायचं कनिश मक्याचं. बाबू कसं आहे? यम्मी आहे. चावत जा, काय नाही, पाणी प्यायचं वरून. बच्चों के लिए घर फैमिली में गिफ्ट करने के लिए खराब नहीं होगा. 10 साल लगता है. आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या त्याच्यामध्ये आमची लास्ट ॲक्टिव्हिटी ही आम्हाला एका मोठ्या नदीच्या वरून केली जाणार होती. कुत्र्याचे बाबा थोडेफार मला मजा वाटत होती. सो आम्ही ते आता छान ही एक म्हणजे हा एक एक्सपिरियन्स घेऊन येणार आहोत. इथे हाच एक प्रॉब्लेम असतो की रोड लहान असल्यामुळे खूप सारी ट्रॅफिक होऊन जाते आणि त्यामुळे आम्हाला रात्रीचे 9 वाजले. कारमध्ये खूप बोर झालो होतो. कधी एकदा रूमवर पोचतोय असं झालेलं आणि आल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन डायरेक्ट आम्ही डिनरला गेलो. मस्त यम्मी असं फूड होतं. तर पटापट आम्ही जेवलो आणि आराम केला रूमवर जाऊन. आणि हा होता आमचा रूमच्या बाहेरचा नजारा. बस.